ट्रेंडिंग मार्केटमध्ये आपण प्रॉफिट मिळवतो, पण ज्यावेळेला मार्केट साईडला होतं त्यावेळेला ते आपण प्रॉफिट घालवतो. तर हे जे ट्रेंडिंग मार्केटमध्ये जे आपण प्रॉफिट मिळवतो ना, ते प्रॉफिट आपल्याला सेव्ह करता आलं पाहिजे आहे. आता ते कशा पद्धतीने करायचं, तर रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट या दोन्हींचा एकत्रितपणे आपण यूज करून आपलं जे प्रॉफिट आहे ते आपण सेव्ह करू शकतो. आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, तर एखादा ट्रेड प्लॅन केल्यानंतर त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट व्हायच्या अगोदर त्या ट्रेडमध्ये मला किती लॉस होणार आहे तो लॉस आपण बघतो. आणि मनी मॅनेजमेंटमध्ये आपल्याकडे जितकं कॅपिटल आहे त्या कॅपिटलवर आपण किती % रिस्क घेणार आहे. समजा जर 1 लाख रुपयांचं कॅपिटल असेल आणि त्यामध्ये आपण जर 3% जर रिस्क घेणार असेल तर 3% म्हणजे 3,000 रुपयांची आपण रिस्क घेणार आहे. तर एखाद्या ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर आपल्याला त्या ट्रेडमध्ये 3,000 रुपयांपेक्षा जास्त लॉस झाला पाहिजे. अशा पद्धतीनं जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट केलं तर मार्केट ट्रेंडिंग असू दे नाही तर साईडवेज असू दे, तुमचा मंथली PNL जो असणार आहे तो ग्रीनमध्ये असणार आहे. त्या करा तुमच्या अशा मित्राला जो रिस्क मॅनेजमेंट आणि मनी